मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा, बहुतांश मागण्या सरकारकडून मान्य. जरांगे समाजाच्या लोकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार. तर उन्हात नको, सावलीमध्ये बसा, विखे पाटलांची जरांगेंना विनंती. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. मराठा समाजाबाबत निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर. जरांगेंच्या मागण्या लवकर पूर्ण न केल्यास राज्यभरामध्ये आंदोलनाचा इशारा. विधान परिषदेच्या 3 जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही. पुणे, रायगड, रत्नागिरीसह परभणीच्या जागेवर दावा. पुणे, रायगड, रत्नागिरी राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता. विधान परिषदेच्या जागेवरून कोकणामध्ये धुमशान. आमच्याच पक्षातील काही नेते बार्गेनिंग करतात. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा गंभीर आरोप. आपला हक्क असताना पालकमंत्री पदासाठी बार्गेनिंग कशाला? महेंद्र दळवींचा नेत्यांना सवाल. पुणे दारू प्रकरणाविरोधात युवा काँग्रेस आक्रमक. महिला गुलाबो गँगकडूनही पुण्याच्या जनता वसाहत परिसरात आंदोलन. सरकारच्या अनेक आमदारांचा मटका दारूचा व्यवसाय. खासदार संजय राऊतांचा दावा. संसदेमध्ये राऊतांनी पुरावे सादर करावेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. पुण्यानंतर कोल्हापुरातही बनावट दारूवर कारवाई. कणेरीवाडीमध्ये 2 हातभट्ट्या उद्ध्वस्त. वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 1.5 लाखांचा मुद्देमाल नष्ट. नाशिक धर्मांतरण प्रकरणी सुनावणी लांबणीवर. निदा खान, दानिश शेख अत्तारच्या जामीन अर्जावर 12 जूनला सुनावणी होणार. तुळजाभवानी मंदिरामध्ये व्हीआयपी पासेस बंद. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय. पासेससाठी नेत्यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्यास कारवाई. महामुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला. सीएनजी प्रति किलो पोहोचला 86 रुपयांवर. तर पीएनजीच्या दरातही 50 पैशांची वाढ. राज्यात जूनमध्येही उकाडा कायम राहण्याची शक्यता. यंदा कमी पावसाच्या शक्यतेमुळे मोसमी पावसाच्या हंगामात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आठवडाभरात मान्सून केरळमध्ये डेरे दाखल होणार. अरबी समुद्रामध्ये मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती.